मित्रांनो, आपल्या गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज व्हिडिओ पाहूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राज आहे. मी पुण्याचा आहे. माझ्या शेजारी एक विवाहित स्त्री राहायची. ती दिसायला खूपच चांगली होती. तिचं नाव नीतू होतं. नीतूची फिगरही मस्त होती. तिच्या स्तनाचा उभार पाहून मुलाचे बांबू उभे राहायचे. मला तिला पाहण्याची जास्त संधी मिळायची. जेव्हा ती वाकून झाडू लावायची तेव्हा मला तिच्या अर्ध्याहून अधिक स्वतःचं पूर्ण दर्शन व्हायचं. माझा बांबू फणफणायचा आणि तिच्या फुला टोकायचा कल्पना करायचा. माझा बांबू हलवण्यात मला खूप सुख मिळायचं. माझी तिच्याशी बोलणीही व्हायची, पण मी याची खूप काळजी घ्यायचो की कुठे चुकून चुकीचं काय बोललं जाऊ नये आणि इज्जत धुळीला मिळू नये. एके दिवशी मी माझ्या घराबाहेर बसलो होतो. ती माझ्या समोर जात होती. मी आवाज देत म्हणालो, नीतू कुठे चाललीस? तिनं हसत उत्तर दिलं, कुठेच नाही, फक्त मोकळी वेळ होती म्हणून फिरायला आले. मी म्हणालो, म्हणजे मोकळी आहेस तर ये बस. नीतू बिना कुठल्याही संकोच न करता माझ्या ओटीवर माझ्याजवळ खुर्ची सरकवून बसली. तेव्हा तिचा पदर थोडा सैल झाला होता, ज्यामुळे तिचं स्वतःचे स्पष्ट दिसत होते. मी विचारले, नीतू काही घेणार का? तिनं म्हणालं, नाही. तुझ्या घरी कोणी नाही का? मी म्हणालो, नाही. ती काही बोलली नाही. आम्ही दोघं काही वेळ साध्या गप्पा मारत राहिलो. त्यानंतर ती निघून गेली. या दरम्यान माझ्या नजरा तिच्या गोल आंब्यावर टिकल्या होत्या. मी याची काळजी घेत होतो की माझा तहानलेला नजारा तिला समजू नये. म्हणतात ना की स्त्रीची एक इंद्रिय तिला सांगते की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवतंय. तिनंही हेच समजलं होतं. म्हणूनच जाताना ती हलकेच हसत होती. त्यावेळीही माझ्या नजरेत तिचे हसणारे ओठ आणि तिचा चेहरा दिसत होता. ती गेल्याबरोबर मी आत गेलो आणि सर्वप्रथम मूठ मारली. तेव्हा माझा बांबू शांत झाला. मग ती संध्याकाळी माझ्या घराजवळ आली. मी तेव्हा माझ्या ओटीवरच बसलो होतो. मी विचारलं, नीतू कोणाला शोधतेस? तिनं हसत म्हणालं, तुलाच. मी म्हणालो, मी तर इथेच आहे, सांग काय झालं? ती येऊन माझ्याजवळ बसली आणि तिनं अनपेक्षितपणे तिचा हात माझ्या पाठीवर ठेवला. मी अवाक झालो. तेव्हा नीतू म्हणाली, तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही का? मी हळूवार आवाजात म्हणालो, नाही का? माझी गडबड पाहून ती हसू लागली. तिच्या हसण्याने मला थोडी बरं वाटलं आणि मी शांत झालो. आम्ही दोघं बोलू लागलो. तिचा हात आता माझ्या मांडीवर स्थिर झाला होता. मीही तिच्याजवळ खुर्ची सरकवत तिच्या हातांना माझ्या हातांनी अशा रीतीने चिटकवला की तिला वाटू नये की मी तिच्या शरीरावर हात फिरवतोय. थोड्या वेळानंतर ती मला विचित्र आवाजात म्हणाली, मला खूप तहान लागली आहे. मी तिच्याकडे पाहू लागलो आणि तिला म्हणालो की तू आत खोलीत चल, मी तुझी तहान भागवण्यासाठी काहीतरी करतो. तिनं माझ्या डोळ्यात पाहिलं आणि होकारही मानू लागली. ती उठून खोलीकडे गेली आणि मी आत स्वयंपाकघरात गेलो. मी फ्रीजमधून थंड पाणी घेतलं आणि काही मिठाईचे तुकडे एका ताटलीत ठेवून तिच्याकडे गेलो. ती आत खोलीत आली होती. मग मी आलो आणि पाहिलं की नीतूने तिच्या ब्लाऊजचा एक हुक उघडला होता, ज्यामुळे तिच्या गोळे आंबे खास दिसू लागले होते. तिचा पदरही बाजूला झाला होता. मी तिच्या आंब्याकडे नजरेने पाहत होतो आणि म्हणालो, नीतू आधी मिठाई खा, मग पाणी पी. ती म्हणाली, बस ना, तू पिणार नाहीस का? मी तिचे आंबे पाहत म्हणालो, मी पाणी नाही, काहीतरी दुसरं पितो. ती हसू लागली आणि डोळा मारत म्हणाली, तू काय पितोस सांग मी तिच्या दुधाकडे पाहत म्हणालो, हो ते तर तुझ्याकडेच आहे. तिने तिच्या साडीचा पदर बाजूला करत तिचे आंबे उचलले आणि म्हणाली, माझ्याकडे तर हे आंबे आहेत, घे. तिच्या असं म्हणताच मी तिच्या आंब्यावर तुटून पडलो आणि तिला माझ्या बाहुपाशात घेतलं. तीही मला चिकटली आणि आम्ही दोघं एकमेकांना चुंबन घेऊ लागलो. मी तिच्या आंब्यांना मसूल लागलो आणि माझा तो तिच्या स्तनावर लावून जोरजोरात चोळू लागली. तीही मादक सुकारे काढू लागली आणि तिनं मला घट्ट पकडलं. मी वेड्याप्रमाणे तिच्या आंब्यांना पिऊ लागलो. ती म्हणत होती, पी राज, जरा जोरात पी, मजा येते.
आणि पीत पीत जा राजा. साधारण 5 मिनिटे स्वतःला पिऊन आणि मसलल्यानंतर मी माझे ओठ तिच्या चिमणीवर चिटकवले आणि जोरजोरात तिला चुंबन घेऊ लागलो. तीही माझा पूर्ण साथ देत होती. खूपच हुशार निघाली. ती मला वेड्याप्रमाणे चुंबन घेत होती, जणू करून घेण्यासाठी कोणीतरी मरत असलेली मुलगी आहे. नीतूने माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर चुंबन घेत माझी खालची चडी काढली आणि माझ्या छातीवर चुंबन घेऊ लागली. मग तिनं उत्साह दाखवत माझा पट्टा उघडला आणि माझा पॅन्ट खाली करताच तिला माझा उभा बांबू दिसला. उभा बांबू पाहताच ती गुडघ्यावर बसली आणि तिनं माझा बांबू तिच्या तोंडात घेतला. नीतू माझा बांबू जोरजोरात चोखू लागली. तिच्या तोंडात माझा बांबू जाताच असं वाटलं की जणू बांबू एखाद्या गरम पाण्याच्या तलावात घुसला आहे. तिच्या गरम लाळेने माझा बांबूला न्हाऊ घालायला सुरुवात केली होती. मी माझे डोळे बंद करून आणि नीतूच्या तोंडाचा रस आणि तिच्या लपवणाऱ्या जिभेच्या खेळांना माझ्या बांबूवर अनुभवू लागलो. तिची जीभ माझ्या बांबूवर चारू बाजूंनी फिरत होती. कधी ती माझा बांबू बाहेर काढून हाताने मूठ मारायची आणि त्याच वेळी ती तिची चिमणी माझ्या सुपाऱ्यावर फिरवत माझा बांबू असलेल्या दोन्ही छिद्रांना तिच्या जीनच्या टोकानी खणायची, ज्यामुळे माझ्या बांबूला टोकातून फ्री कमरसारखा रस निघू लागायचा. ती माझ्या त्या खारट अमृताचा त्याची चव घेत होती. तेवढ्यात नीतूने माझ्या गोट्यांवरती जीभ फिरवली. माझा तर श्वास थांबला. तिनं तिच्या हाताने माझे गोटे मसायला सुरुवात केली. मला गोड दुखायला लागलं. मीही तिच्या फिगरच्या बांबूवर रस टाकू लागलो. माझ्या दोन्ही हातांच्या दोन बोटांच्या साह्याने तिचे गोळे उमटायला सुरुवात केली. आमच्या दोघांच्या तोंडातून मू ऊ आ आ असा आवाज येत होता. तिनं साधारण 5 मिनिटं माझा बांबू चोखला. आता माझं पाणी निघणार होतं. मी म्हणालो, नीतू माझं पाणी निघणार आहे. तिनं हाताच्या इशाराने म्हणलं, येऊ दे आता माझ्या चिमणीत पिऊन घे. तिच्या इशाऱ्याबरोबर मी स्वतःला रोखू नाही शकलो. नीतूने माझं संपूर्ण पिऊन घेतलं. मलाही यावेळी किती मजा येत होती. खूपच मजा येत होती, कारण माझा बांबू तिला खूप आवडला होता आणि मलाही तिची चिमणी खूप सुंदर आवडली होती. आणि मग त्याच्यानंतर पूर्णपणे तिला चोळू लागलो. पूर्णपणे माझा बांबू आत टाकल्यानंतर तिची पूर्णपणे चिमणी लाल झाली होती आणि त्याच्यानंतरनं आम्ही दोघेही शांत झालो आणि पूर्णपणे पाण्याची पिचकारी तिच्या ओठावर टाकली. तर कशी वाटली आजची कथा कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.